नदी ही मेघालयातली नदी आहे, ज्याचं प्रतिबिंब दिसतं अशा आपल्याच देशामध्ये सगळ्यात सुंदर नद्या आहेत आणि आपल्याच देशामध्ये सगळ्यात प्रदूषित नद्या पण आहेत. आणि त्याचं महत्वाचं कारण एकच आहे की आपल्या नद्या हे आपलं प्रतिबिंब आहेत. आपण ज्या पद्धतीने नदीशी वागतो त्या पद्धतीने आपल्या नद्या आपल्या आहेत. की रूट कॉज काय आहे, मूळ कारण काय आहे की लोकांना नदीकडे बघायची नजरच नाहीये. आणि नजर का नाहीये तर नदीबद्दल माहितीच नाहीये. आपण युजली ब्लेम करतो इंडस्ट्रीचं पोल्युशन होतं, सॉलिड वेस्टचं पोल्युशन असेल, पण कुणीही डोमेस्टिक पोल्युशनवर लक्ष देत नाही. आपल्या घरगुती वापरातून आपण किती त्याच्यामध्ये टाकतोय लिक्विड किंवा टॉक्सिक वेस्ट, आणि त्याच्यावर आम्ही लक्ष द्यायला सुरुवात केली की हे लोकांना जाणीव जोपर्यंत आपण करून देत नाही की आपण जबाबदार आहोत तोपर्यंत ती व्यवस्था बदलणार नाहीये. याला उपाय काय की आपण कन्झ्युम करूया, पण त्याच वेळेस निसर्गाचं भान ठेवूया. 60 ते 70% घरातूनच नदी स्वच्छ करूया. कालच ऍक्शन फॉर रिव्हर्स डे होता आणि आज तुम्ही आम्हाला बोलवलं, मला बोलवलं, आणि या वेळेसची आंतरराष्ट्रीय ऍक्शन फॉर रिव्हर्स डे ची थीम आहे आपल्या नद्या आणि आपलं आयुष्य. हे जर आपल्याला सांभाळायचं असेल तर अशा गोष्टींचं प्रोटेक्शन करणं, कॉन्झर्वेशन करणं, रिस्टोरेशन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं म्हणेन.